या 3 प्रकारामधलं सुरुवातीचा जो काय प्रकार आहे, जे काय वॉटर वेट, पाण्याचं वजन, म्हणजेच आपला जो घाम येतोय ना सुरुवातीला काही दिवसात आणि झपाट्याने वजन कमी होतं, तेव्हा सर्वजण खुश असतात की माझं आता 1 किलो 2 किलो 3 किलो वजन कमी झालेलं. ते तुमचं वॉटर वेट कमी झालेलं असतं. त्यानंतर असतं ते फॅट वेट, चरबीयुक्त वजन. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रॉपर एक्सरसाइज पण करावी लागते, प्रॉपर डाएट करावा लागतो. यस, तर आपलं जिद्दी फॅट जे आहे ते कमी होतं. आणि त्यानंतर असतं ते मसल वेट, तुमच्या मसलचं वजन वाढवणं देखील गरजेचं. हे 3 प्रकार आहेत आपल्या वजनाचे. आणि या 3 प्रकारामध्ये आपल्याला काय कमी करायचंय तर ते फॅट वेट, चरबीयुक्त वजन कमी करायचं. आणि चरबीचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे तर इसेन्शियल फॅट आवश्यक आहे 10 ते 13% पर्यंत आपल्याला चरबीचं प्रमाण असणं गरजेचं. जे ऍथलेटिक्स असतात, जे खेळायला ग्राउंडवर असतात, तर त्यांचं चरबीचं प्रमाण 14 ते 20% पाहिजे. ज्यांना फिटनेस मध्ये राहायचं त्यांचं 21 ते 24 या दरम्यान फॅट लेवल असणं गरजेचं. जे महिला भगिनी आहेत तर त्यांना 21 ते 24 या दरम्यान त्यांची नॉर्मल फॅट लेवल असते. त्यानंतर आहे ऍक्सेप्टेबल, तुम्ही तेवढ्या प्रमाणात ऍक्सेप्ट करू शकता 25 ते 31% पर्यंत. आणि ज्यांची 31-32 यापेक्षा जास्त फॅट लेवल आहे शरीरावरती तर त्यांचं ओबेसिटी म्हणजेच वजन हे वाढलेलं असतं. तर ह्या गोष्टी कधी लक्षात येतात ज्यावेळेस आपण आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने बीएमआय रिपोर्ट काढतो, त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात येतात. तोपर्यंत या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. एक उदाहरण सातत्याने सांगितलं जातं ते म्हणजे डायबिटीजचं. तुम्हाला शुगर आहे किंवा नाही हे कधी लक्षात येणार आहे ज्या वेळेस तुमचं ब्लड टेस्ट केली जाते त्या लॅब मध्ये, त्याच वेळेस तुम्हाला शुगर आहे किंवा नाही हे डिक्लेअर केलं जातं किंवा ते रिपोर्ट दिला जातो. आपण असं मनाने कधीच म्हणू शकत नाही की मला शुगर आहे किंवा नाही, पण ज्या वेळेस आपण ब्लड टेस्ट करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्या रिपोर्ट मध्ये येतं की तुमची शुगर लेवल ही वाढलेली आहे, प्रमाणापेक्षा जास्त आहे. तसंच आहे जर तुमचा बीएमआय रिपोर्ट काढला तर त्यावेळेस लक्षात येणार आहे की आपल्या शरीरावरती फॅट लेवल जास्त आहे किंवा कमी आहे. त्यामुळे सर्वांनी बीएमआय रिपोर्ट काढणं देखील गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत. नॉर्मल फॅट स्त्रियांसाठी लागते 24% आणि पुरुष बांधवांसाठी लागते नॉर्मल 17%. पुरुषांची 25 पेक्षा जर जास्त असेल तर ती ओव्हरवेट मध्ये येते आणि स्त्रियांची जर 32% पेक्षा जास्त असेल तर ते देखील ओव्हरवेट मध्ये असते. तर त्यामुळे आपली फॅट लेवल देखील नॉर्मल असणं गरजेचं आहे. पुढे पाहणार आहोत आपण. आता जे तुम्ही वर्कआउट केलंय सर्वांनीच तर ते 20% होतं. आणि वर्कआउटच्या किती स्टेज आहेत? 3 स्टेज मध्ये वर्कआउट करून घेतलं जातं. ते म्हणजे असतं सुरुवातीला वॉर्मअप, नंतर असतं हार्ड वर्कआउट आणि नंतर असते स्ट्रेचिंग. तर सर्वांनी वेळेत जर जॉईन केलं, आपला कॉल हा 5:15 ला स्टार्ट होतोय. 5:20 पर्यंत जर तुम्ही जॉईन झालात, 10 मिनिटं फ्रेश एनर्जी ड्रिंक इंटेक केलं आणि त्यानंतर शार्प 5:30 जर तुम्ही वर्कआउटला उभं राहिलात तर तुमचं प्रॉपर वर्कआउट वॉर्मअप देखील होतं. पण खूप सारे जण लेट जॉईन करतात त्यामुळे त्यांचं वॉर्मअप होत नाही, डायरेक्ट ते हार्ड वर्कआउटला जॉईन करतात किंवा स्ट्रेचिंगच्या वेळेस पण जॉईन होतात. तर तसं करू नका, वेळेत जॉईन करत चला. प्रथम आपल्याला वॉर्मअप करणं गरजेचं आहे. आपली बॉडी ही थंड असते, तिला गरम करण्यासाठी आपल्याला वॉर्मअप करणं गरजेचं. आणि जर तुम्ही वॉर्मअप केलं तर नक्कीच तुमच्या बॉडीला फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी देखील सुरुवात होते आणि मग आपण हार्ड वर्कआउटला देखील सुरुवात करू शकतो. त्यानंतर असते ती स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग जर केली नाही आणि हार्ड वर्कआउट वरतीच आपण जर वर्कआउट स्टॉप केलं तर दिवसभर तुमच्या मसल पेन होतात. मग कुठं काय हरवलंय, कुठं काय राहिलंय हे लक्षात येत नाही. मग आपण बेचैन होऊन जातो, का मला असं होतंय, का हे त्रास होतोय, तर ते लक्षात येत नाही. जर करायचंय तर या 3 स्टेज मध्ये आपण वर्कआउट करणं गरजेचं आहे. वॉर्मअप, हार्ड वर्कआउट आणि स्ट्रेचिंग या 3 स्टेज मध्ये आपलं डेली वर्कआउट असतं आणि एनर्जेटिक असं वर्कआउट होत आहे. तुम्ही सर्वांनी जर या 3 स्टेज मध्ये वर्कआउट केलं तर नक्कीच तुम्हाला छान असा फायदा होणार आहे. तर हे 20% होतं. त्यानंतर पाहू शकताय आता 20% तुम्ही वर्कआउट केलंय तर वर्कआउटचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात.
वर्कआउट केल्यानंतर आपली हेल्थ इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी देखील मदत होते. शारीरिक आपली जी रचना आहे ती सुधारते, आपलं निरोगी राहण्यासाठी देखील मदत होते. तर हे वर्कआउट केल्यानंतर आपल्याला फायदे होतात. स्ट्रॉंगर मसल्स, आपल्या शरीरामध्ये मसलचं प्रमाण वाढतं. जे बाहेर जे मार्केटमध्ये लोक फिरतात त्यांच्यापेक्षा आपलं शरीर हे कसं दिसतं, बळकट आणि एक परफेक्ट शेप मध्ये असतं. आणि जे ओबेसिटी मध्ये आहेत, ओव्हरवेट आहेत, त्यांचं कुणीकडे कसं काय झालेलं शरीर हे त्यांनाही माहित नाही. बलून सारखं, फुग्यासारखं शरीर हे वाढलेलं असतं. मसलचं प्रमाण हे त्यांच्या शरीरामध्ये कमी असतं. पण जे डेली वर्कआउट करतात 20%, त्यांच्या शरीरामध्ये मसलचं प्रमाण वाढवण्यासाठी देखील मदत होते किंवा मसल वाढतायत. त्यानंतर बेटर फ्लेक्सिबिलिटी, शरीरामध्ये लवचिकता येते. अनेक जणांना शूज वेअर करता येत नाहीत, बूट घालायला वाकता येत नाही. काही घ्यायचं म्हणलं तर हातपाय वाकत नाही येत. कारण का, तर शरीराला लवचिकता नसते, वाकता येत नाही. हा प्रकार म्हणजे खूप डेंजर झालेला आहे. कारण विजरल फॅट वाढलं तर खाली काय गोष्टी घ्यायला सुद्धा लोकांना त्या उचलता येत नाहीत, घेता येत नाहीत, अशी अवस्था होते. पण जर आपण डेली 20% वर्कआउट केलं तर बेटर फ्लेक्सिबिलिटी होते. त्यानंतर लंगचं आणि फुफ्फुसाचं देखील कार्य वाढतं. इथं येण्या अगोदर खूप साऱ्या जणांना चेस्ट पेन होत होतं, फुफ्फुसाचा त्रास होता, दम लागत होता, धाप लागत होती. पण आता काय व्हायला लागलंय, दम लागत नाहीये, धाप लागत नाहीये, त्याचं प्रमाण वाढलंय. जर आज 10 स्टेप करता येत होते तर उद्या 20 करता येणार आहेत. त्या लंग्स, त्या फुफ्फुसाचं देखील कार्य सुधारण्यासाठी आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, वर्कआउट केल्यानंतर आपल्याला काय होतंय, रिलॅक्स वाटतं. वर्कआउट करायच्या अगोदर उभा राहिल्यानंतर कंटाळा येतो. सुरुवातीचे 5 मिनिटं सर्वांनाच कंटाळा येतो, पण एकदा सुरुवात केली तर वर्कआउट करत असताना किंवा वर्कआउट झाल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं. त्याचं कारण आहे की तुमच्या शरीरातले अनवॉन्टेड घटक हे घामाच्या स्वरूपात बाहेर निघतात आणि त्यामुळे आपल्याला रिलॅक्स असं बेटर फील होतं. त्यानंतर बघा, सोशल लाईफ आपली छान होते, फिटनेस मध्ये आपण दिसायला लागतो. त्यानंतर रिड्यूस रिस्क ऑफ डिसीज अँड इल हेल्थ, तुमच्या शरीरामध्ये जे काही डिसीजचं प्रमाण वाढणार आहे, आजार, त्रास, ते कमी होतात. वर्कआउट केल्यानंतर हे आपल्याला खूप छान फायदे होतात. आपण आजारी पडत नाही, तर आपण निरोगी राहतोय. वर्कआउट केल्यानंतर हे 20% डेली आपल्याला करणं गरजेचं. फक्त डाएट करून पण चालणार नाही आणि फक्त वर्कआउट करून पण चालणार नाही. तर त्या 20-80चा फॉर्म्युला जर आपण प्रॉपरली फॉलो केला तर नक्कीच आपण एक दिवस निरोगी राहणार आहोत. आता डिसीज म्हणजे काय, तर जे आपण आजची लाईफस्टाईल आहे, तर खूप सारे डिसीज असतात.